माननीय मान्यवर तसेच या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व रसिक प्रेक्षक, आपणा सर्वांना माझा स्नेहपूर्ण नमस्कार. कवी डी.जे. राऊत लिखित दारिद्र्याचा वणवा या कविता संग्रहाबद्दल मी थोडक्यात बोलणार आहे. कवी डी.जे. राऊत हे काही कारणास्तव इथे उपस्थित राहू शकले नाही, तरी त्यांच्या काव्यसंग्रहाबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. समीक्षा पब्लिकेशन निर्मित कवी डी.जे. राऊत यांचा दारिद्र्याचा वणवा हा पहिलाच कविता संग्रह मराठी साहित्य विश्वात दाखल होतोय, याचा मनस्वी आनंद होत आहे. त्यांच्या कविता पाहता दारिद्र्याचा वणवा हे शीर्षक अतिशय समर्पक आहे. शिवाय साजेल असे मुखपृष्ठ सरदार जाधव यांनी केलेले तुम्ही सर्वजण पाहू शकता. किती सुंदर असं मुखपृष्ठ आहे. कवी डी.जे. राऊत हे मुळातच शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे आपल्या शेतकरी आईवडिलांनी केलेल्या कष्टाची त्यांना चांगली जाण आहे. गरिबीमुळे होणारे हाल, आपल्या मुलांचे पालन पोषण करण्यासाठी आईची केविलवाणी होणारी धावपळ आणि त्यातच दुष्काळात 13वा महिना म्हणतात तसे निसर्गाचा कोप झाल्यामुळे आणखीनच आईची ओढाताण होते. दारिद्र्याचा वणवा या शीर्षक कवितेतून ते सांगतात. वनवन करत हिंडते माय माझी राणोराणी, वनवन करत हिंडते माय माझी राणोराणी, पिलांसाठी चारा आणते होऊन केविलवाणी, निसर्गाचा होऊन आमच्यावरती तो, पिलांच्या काळजीने माझ्या माईस येईन झोप. आईबरोबरच वडिलांचे कष्टही त्यांच्यापासून लपून राहत नाही. ओल्या कोरड्या दुष्काळाने झोडपल्या गेलेल्या शेतकरी बापाची व्यथा सांगताना ते म्हणतात, माझ्या बापाची शेती जशी लोहाराची भाती, माझ्या बापाची शेती जशी लोहाराची भाती, करून आयुष्याची माती माझा बाप करतो शेती. स्वतःच्या शेतात इतके राबूनही दुष्काळामुळे हाती काही लागत नाही. कर्जाचा डोंगर वाढतच आहे. अशा परिस्थितीत इतरांच्या शेतात सालगडी म्हणून राहण्याची वेळ बापावर आली असताना कवी आपल्या सालगडी या कवितेतून म्हणतात, कष्टाला नाही मर्यादा त्याच्या, कष्टाला नाही मर्यादा त्याच्या, चढतोय इमानदारीची सीडी, वर्षामागून वर्ष काढतोय राहून दुसऱ्याच्या शेतात सालगडी. समाजातील विषमतेमुळे होणारे अन्याय व इथल्या यंत्रणेविरुद्धही ते अगदी परखडपणे लिहितात. अन्याय झाला तरी पैशापुढे यंत्रणा होते गार, अन्याय झाला तरी पैशापुढे यंत्रणा होते गार, मोकाटपणे हिंडतात या समाजात गुन्हेगार. एकंदरीत कवी डी.जे. राऊत यांच्या या कविता संग्रहातील कविता एकाच आशय परिघात अडकून न पडता त्या बहुआयामी झाल्या आहेत. या कविता आई वडील, शेती, कुटुंब, शेतकरी, शेतमजूर, दुष्काळ, शिक्षण, देशभक्ती, समाजसुधारक, थोर व्यक्ती, शासन, प्रेम, निसर्ग, समाजातील विविध घटकातील समस्या यावरही प्रकाश टाकतात. त्यांच्या कवितेत वेदना आहे, संताप आहे. ही कविता कधी उपदेशात्मक तर कधी हळवी तर कधी प्रसंगी कठोरही बनते. त्याबरोबर विविध रसातील या कविता आनंद तर देतातच, त्याशिवाय या कविता वाचकाला विचार करायला भाग पाडतात. कवितेत मराठवाड्यातील बोलीभाषेचाही प्रभाव आहे आणि त्यामुळे या कविता हृदयाला स्पर्श करून जातात. अनेक विषयांनी परिपूर्ण अशा बहुविध विषयांना स्पर्श करून समाजातील प्रत्येक समस्येला हात घालण्याचे काम या कवितांनी केले आहे. या संग्रहातील कविता आनंद देण्याबरोबरच आत्मपरीक्षणाची वाट दाखवतात. त्यामुळे या कविता मनामनात भर करून चिंतन करायला भाग पाडतात. सुंदर अशी प्रस्तावना दिली त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते आणि माझ्या पहिल्या अस्तित्व या कविता संग्रहासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक तथा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अनंत कराड सर यांनी खूप सुंदर अशी प्रस्तावना दिली होती.
पण आभार मानायची संधी मला काही मिळाली नाही. त्यामुळे आता मी त्यांचे खूप खूप आभार मानते. खरं तर आज आमचे पुस्तकाचे काम पूर्णत्वास आणण्याचे व प्रकाशित करण्याचे सर्व श्रेय आदरणीय वाकळे सरांना जाते. कारण आमच्या पुस्तकाची गाडी 2023, 24, 25 पासून थांबत ढकलत करत इथपर्यंत 2026 पर्यंत येऊन पोहोचली आणि याही वर्षी ते पुस्तक प्रकाशित होते की नाही आम्हाला शंका वाटत होती. पण वाकळे सरांमुळे आज आमचे पुस्तक प्रकाशितही होत आहे. त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. आणि आपणा सर्वांमुळे आपण सर्वच मान्यवर सर्व रसिक प्रेक्षक इथे आलेत आणि आमचे पुस्तकं प्रकाशित होण्याचे स्वप्न आज साकार झालेले. त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.